तुमची सेवा त्यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे करून घ्या आणि त्याला सुखरूपपणे परत रत्नागिरीला घेऊन घ्या. आता सगळ्यांना अशी विनंती आहे, जाताना तुम्ही शक्य तितक्या जास्त वेळ नामस्मरण करून जावा, सगळ्यांनी एकत्र जावा, म्हणून पुढे जातो मागे राहतो असं करू नका. सगळ्यांनी एकत्र राहून एकत्र प्रवास करा आणि वाटेत कुठे कुठलीही पालखी मिळाली तर त्या पालखीबरोबर एक दिवस काढा. तिथला काय आनंद असतो हा जर तुम्हाला कळलं तर तुम्ही आयुष्यभर त्या पालखीतनं प्रवास करा. तेव्हा पंढरपूरच्या विठोबाला आणि इथल्या विठोबाला, हा पंढरपूरचाच विठोबा इथे साक्षात आहे, त्याला तिथे विनंती आहे की तुमचा आशीर्वाद हा सर्व बाळगोपाळांबरोबर सदैव राहू. ये प्रसाद रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी आरती दामले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची मेंबर. आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालोय पंढरपूरला. सो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातून म्हणजेच प्रति पंढरपूरहून सुरुवात करतोय. आत्ता हातकंब्यातून आणि 300 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही जाऊ पंढरपूर. थँक्यू. नमस्कार, मी महेश निशिकांत सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा मेंबर आहे. आज 20 जून 2025 पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी पंढरपूर असा प्रवास 300 किलोमीटरचा करत आहे. आत्ता हातकंब्यामध्ये आहे आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पंढरपूरला निघत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी विशाल भोसले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रत्नागिरी. रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले. तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सर्व सदस्य, त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत आहोत आणि 300 किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे, आशीर्वादामुळे अगदी सहजरित्या पार करू. धन्यवाद.